गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः. रामकृष्ण
जन्माचं जाऊन घ्या नाही असं करून दिसलं आपलं हरी गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा म्हणा म्हणा तुम्ही म्हणा अरे गावकरी या ना द्यायला घेते या तुम्ही
बालकृष्ण नंदागरी आनंदाल्या नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बालकृष्ण नंदागरी आनंदाल्या नरनारी तुकामणी चंदे तुकामणी चंदे येणे मोहिने गोविंदे बालकृष्ण नंदागरी बालकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी महायोग पीठे तटे देवरत्यावरं पुंडारी कायदातो मुनि समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्नं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रथमाना पांडुरंग करू प्रथमाना पांडुरंग करू प्रथमाना पांडुरंग करू त्यांच्या कृपा दान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकर दयाळा तुमचा अनुग्रह लाजरू घन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सुखान देवा भक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी आद्यात्रयजनी देवाची या जगदुद्धारा लागी दैला उतार देविला परिवार सिद्धायिता भक्ताबाई नमो त्रिभुवन पवनी आद्यात्रयजनी देवाची वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति सर्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलवचनं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं राजवीर्यं मोक्षाणां ज्ञानदानैकदक्षं कोटिक्षेत्रनिवासनं तन्नमामि वेदविद्यावरिष्ठं विठाला विठाला
सुख प्राप्त, प्रसंग प्राप्त, समय प्राप्त, घटिका मायबापांना. पारायण चालू आहे शिवलीलामृताचं, पण आज आहे गोकुळाष्टमी. आता ते अभंग घेताना तो निर्माण होत ना, पण मग आज जी पर्वणी आहे ना त्याचा अभंग घ्यावा. विठ्ठला विठ्ठला महाराज लोकांना मोठा प्रसंग पडतोय. कारण आपण फोन केला बाबा सेवा पाहिजे, तर त्यांनी सांगितली काल्याची घ्या, पण आता उद्याचा काला माझा गेलेला असल्यामुळे मग आता आपल्याला घेता येत नाही ना. पण त्यांना म्हटलं बाबा मला आजच्या दिवशी जागराचे जमते. आता त्याच्यातच द्वंद्व असं निर्माण झालं. भगवंताचा जन्म 10 ते 12 या वेळात करावा लागतो, कीर्तन करावं लागतं. आता त्यांनी म्हणजे आपल्याला लवकर आवरून घ्यायचंय, कारण बरोबर आहे गावकडे कामाचे दिवस असतात, ते सगळे टांगतात. 12 वाजेला कोण थांबायला रिकाम आहे, म्हणून आपण लवकर आवरून घेऊ. म्हटलं चांगली गोष्ट आहे, आम्हाला जायला लवकर भेटत आहे. विठाला म्हणून तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला भंग जगद्गुरु तुकारामांच्या त्या चरणाचा प्रसंगानुरूप आज भगवान गोपालकृष्णाची जन्माष्टमी आहे आणि त्या अनुषंगानं आपण अभंग घेतलेला आहे. दगडू पाटील गावंडी, आपण त्यांना आप्पा म्हणतो, ते परमार्थ प्रेमी आहे. वर्षामध्ये 2-5 कार्यक्रम असे ते करत असतात आणि त्या अनुषंगाने तुमच्या सर्व संत मायबापाच्या दर्शनाचा योग आला. त्यांची सुद्धा इच्छा सात्विकच आहे. निदान बसलेल्या 56 लोकांपैकी एखाद्याला अनुमान फटका बसला तर बसला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आमचे दगडू पाटील गावंडे ही पण असतील, दोन्ही एकच नोकरी आहे. हे सगळी तुम्ही प्रेमाची माणसं या ठिकाणी आहे, त्या प्रेमामुळे यावं लागत. आणि म्हणून आज विश्वभरामध्ये मायबाप आजचा दिवस आपल्याला किंमत नाही. आपण भारतात जन्माला आलो, आपल्याला किंमत नाही. आपल्या शाळेमध्ये ज्यानी यश पप्पा आहे आणि त्याच्या शाळेमध्ये गीतेची पाठ होतात. बघा कसं उपराठी दुनिया आहे. जिथं जन्माला आलेला भगवान गोपालकृष्ण त्याला इथं नाही डोक्यावर घेते, विदेशात डोक्यावर घेते. पण चला आज फार मोठी पर्वणी आहे. ज्यावेळेस धर्माची ग्लानी हानी होते त्यावेळेस अधर्माला लोक धर्म समजायला लागतात, अभक्तीला लोक भक्ती समजायला लागतात, अनितीला लोक नीती समजायला लागतात. अशा वेळेस धर्माची हानी होते. समाज भ्रष्ट झालेला असतो, धर्म भ्रष्ट झालेला असतो, राजकारण भ्रष्ट झालेलं असतं आणि या पातळी खोल्या प्रकाशित करण्याचं काम अवतार करत असतात. तेवढ्या करतात अवतार येतात. कशा करता येतात अवतार? म्हणून ज्यावेळेस आजपासून 5,500 वर्षापूर्वी अशीच परिस्थिती निर्माण झाली आणि म्हणून त्या विश्वनियंत्याला अवतार घ्यावा लागला, तो म्हणजे गोपालकृष्ण. आणि तो आजचा दिवस आहे गोकुळाष्टमीचा. श्रावण शुद्ध अष्टमी, तिला गोकुळाष्टमी म्हणतात का नाही, किंवा कृष्णाष्टमी म्हणतात. आजच्या दिवशी बघा ना, श्रावण मास चालू होता, थुई पाऊस चालू होता, नद्या नाले एक झालेले होते. आता आपल्याकडे नाही होतो, वाघ सोडून द्या, कारण परिस्थितीच अशी आहे. त्या काळामध्ये नद्या फुल भरून वाहत होत्या आणि रातच्या 12ला भगवंताचं अवतरण होतं. भगवान गोपालकृष्ण रात्री 12 वाजेला अवताराला येतात. प्रभू रामचंद्र दिवसा 12ला जन्माला येतात. आपल्याला कृष्णाचा विचार करायचा आहे आणि तो भगवंत ज्यावेळेस येतो त्यावेळेस बघा बरं परिस्थिती कशी असते. गोपाल अभंगामध्ये वर्णन करतात, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. भगवंताचं प्रयोजन ठरलं आणि ठरल्यानंतर भगवान परमात्म्यानं साधा आपल्या गावात आमदार यायचं तसं प्रयोजन राहतं का नाही. हे 2 पार्ट जे राहते ना टट्टू मागची पुढची ती सगळीकडे सांगते, आयोजन करते. इतक्या वेळेला नरे, इतक्या वेळेला देवीच्या मंदिरात बसणारे, इतक्या वेळेला ठिकाणी मंदिरात बसणारे, त्याचं कसं राहतं ठरेल राहतं ना. साधा आमदार यायचा त्याला कोणी खायचं 5 वर्षाचं राहतंय, तर त्याचं एवढं आयोजन राहतं. विश्वाचा चालक मालक संचालक भगवान परमात्मा अवताराला यायचं आहे, तर त्याच्या मग काही प्रयोजन असेल का नाही.
सगळे वेद श्रुती सगळे भक्त ऋषीगण एकत्र बसले आणि भगवंतानं सांगितलं आताची जी परिस्थिती आहे मला अवतीर्ण होण्याची परिस्थिती आहे अशा प्रसंगामध्ये तुम्ही सर्वजणांनी अवताराला या कारण एकट्याचा खेळ नाही हा बघा तुम्ही हा परमार्थ हा एकट्याचा खेळ नाही बाबा त्याचे सवंगडी तुम्ही आम्ही आहोत या भगवंताचे सवंगडी तुम्ही आम्ही आहोत आणि तुम्हाला आम्हाला सुद्धा अवताराला यावं लागतं तुम्ही आम्ही आजच अवताराला आलो नाही असं सगळं नाही बरं का येतो जातो आम्ही देवाच्या सांगात गात गात प्रभुनाम भगवंताचं नामस्मरण करत करत भगवंतासोबत तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहोत इथून पुढेही जन्माला येणार आहोत तुकोबराय सांगतात मग तो भगवान परमात्मा कुठं आला गोकुळात आला गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखात बघा साधी लेख आली तर किती आनंद होतो आणि जवळ सगळा तर त्या डोळ्याला आनंद होतो सामान्य नाट्या गोत्यातला जर जीव आला तर आनंद होतो मग भगवान परमात्मा गोकुळात आल्यानंतर किती आनंद होत असेल इतका आनंद झाला का बाळकृष्ण नंदागदी आला की मथुरेत जन्मला बरोबर आहे ना मथुरेत जन्माला आला आणि मथुरेतून गोकुळात येण्याचं प्रयोजन झालं कसा आला काय आला आपण पुढे बघू पण प्रयोजन झालं गोकुळात आल्यानंतर सकाळी सगळ्या गोकुळवासियांना कळालं काय का नंदबाबाच्या घरी बालक जन्माला आलेला आहे आणि मग किती आनंद झाला बाळकृष्ण नंदागिरी आनंदल्या नाही सगळ्यांना या ठिकाणी आनंद झाला बघा तुमच्या आमच्या जीवनामध्ये सुद्धा भगवंताचा जन्म व्हायला पाहिजे एवढ्या करता जन्माष्टमी करायची असते 5,500 वर्ष झाले आजही ते तत्वज्ञान जशाच्या तसा जिवंत आहे घरादाराशी नात्या पोरापर्यंत प्रत्येकाला आनंद देणार कृष्ण आकर्षणी किती कृष्ण इतका आकर्षित करणारा भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाला आणि अवतीर्ण झाल्यानंतर काय झालं त्या आनंदाचं परिवर्तन कशामध्ये झाले गुडिया तोरणी परती कथा गाती गाणे प्रत्येक घरांमध्ये विषय चालू झाला त्या भगवान परमात्म्याच्या गुणांच्या वर्णनाचं प्रत्येकाला आनंद झाला त्यानं गुढ्या उभारल्या काही तोरण बांधली सगळा मार्जन केलं इतका आनंद त्या गोकुळामध्ये झाला तर तुकोबाराय सांगतात त्याचं वर्णन करणं शक्य नाही अंत पार नाही लेखा त्या सुखाचा अंत नाही आणि पार नाही इतका भगवान परमात्मा आनंद घेऊन जन्माला येत असतो आणि येऊन केलं काय तुका मुनी छंदे येणे वेदिले गोविंदे किंवा मन मोहिले गोविंदे काही गाण्यामध्ये मन मोहिले काही गाण्यामध्ये छंद येणे मोहिले गोविंदे असं जसं असं तसं असं आपल्याला ज्याच्या ताळा बसतो ते आपण घेऊ विठाला संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवला 9 ते 11 करायचं आहे 10 वाजून गेले एका घंट्यात आपल्याला चरित्र बघायचंय भगवान परमात्म्याचं देव केव्हा जन्माला येत असतो विचार करा संत पहिले जन्माला येतात का देव आल्या क्षणी उडायचं काम करतो देव काय करतो आल्या क्षणी उडायचं काम करत असतो पण संत तसं करत नाही संत तसं करतात का संत त्याचं डोकं ठिकाणावर ठेवून त्याच्यात बदल करतात आणि देव काय करतो त्याचं मुंडकं उडून त्याच्यात बदल करतो आकासूर मारला शंकासूर मारला कंस मारला हे सगळे काय असले मारले त्याला काय लगेच त्याला समजून सांगितलं काय भाऊ असं करू नको दिसता क्षणी उडायचा धरला कोण करतो देव करतो पण संत तसं करत नाही वाल्या कोळ्यामध्ये पाप केलं तरी त्याला समजूनच सांगितलं भाऊ असं नाही बरोबर आहे ना मग त्याच्या आधी संत येतात पण ते संत धर्माचं कार्य करत असताना त्यांना विक्षेप निर्माण करणारे राक्षस असतात आपण म्हणतो ना जुन्या काळात खाद्या खंडीवर वर्णात होते तवा होते आता नाही का आता मी ही व्याज संपत नाही ही मेलेली ना कुत्र्याच्या जन्मात जरी आले तरी ते कीर्तन देऊन वटंग्र करते कारण मेल्याची घोड जित्यापणी जात मेल्या होतं लगेच जात माणसं धकले ना अरे हो माणसं धकले ना तुम्ही पहा ज्या दिवशी निवड दिला जातो का त्याच्यात कापामध्ये थोडीशी दारू राहते गुटक्याच्या पुड्या राहत्या काही त्याच्यावर बिड्या राहत्या कहून मेल्याची खोडची त्या पण गेली तर नाही मेल्यावर मी जायला पिऊच पेलं का नाही ते मग माग खायची काही गरज आहे बाकी खायला
तरी तुझे नाही ना पिठाला कावळा शिवत नाही, नका नाही शिवला तर नाही शिवला. बर का, काय सांगायचं, त्या काळात सुद्धा असे जन्माला आले होते का धर्माच्या विरोधात, भक्तीच्या विरोधात जन्माला आलेले लोक होते. म्हणून पापी देव भक्त दैत्य देवा राक्षस जन्माला आले त्या काळामध्ये. लय मोठा आहे. बरं दादा, छान आहे, काय आपलं नाही. सगळ्या गावाला बी चाललं. तुला लाख लाख धन्यवाद. मला कळत नाही कोणाचं नाव घ्यायचं. एकदा माझी गाडी सुरू झाली की एक तर पहिले उशीर होतो. आणि त्याच्यात कोणाचं नाव घ्यायचं मला ध्यानात राहत नाही. मला एक असं आहे व्यासपीठावर भरायला नंतर एक विठ्ठलाची प्रमाण. आपण सगळे भक्ती करायला बसलेलो आहे मायबाप, पण नावाशी काय घेणे म्हणून घेतो ते लय फुगत आहे. आता साऱ्याचे युद्धगाव तिसगाव फिरणाऱ्या रोजच गाव एवढे पाठ होती का आपल्या. चला जाऊ दे, काय हरकत नाही. आपलं काय चालू होतं, पापी जेव्हा भक्त दैत्य ते म्हातारे. आज काही 130 कोटी ना आपली भारताची संख्या, याच्यापेक्षा 130 दूर जरी झाले, 260 कोटी जरी झाले तर धरणीला वज होणार नाही, होऊ शकत नाही, होऊ शकत नाही. पण हे जे ते 260 आले जन्माला, हे धडाचं वागत नाही म्हणून पाप भूमीचे भारी. या धरणी मातेपेक्षा पाप जास्त होतं आणि हा धरणी मातेला सोसल्या जात नाही. अशी ती धरणी, अशी ती संस्कृती माता. एम करो मी कौ गच्छामी गोविंदो उद्धरते. अडचणीत भागवतामध्ये त्याचं वर्णन आलेलं आहे. ती गाय, वत्सरूपी गाय ब्रह्मयापाशी जाते आणि सांगते, हा जो भाग भूमीला झालेला आहे तो मला आता सोसवत नाही. खूप महाग वाढलं, अन्याय, अत्याचार, दुराचार आणखी पाहत नाही. आता खिशात आहे बा, आता ती ऐकायची गरज नाही. आता खिशातच बुवा भडगळले, राजकारणी भडगळले, समाज भडगाळला. साडे 1,500 यायचे तर गाव सही नाही बा. ऐकत माणसं कामाला लावले, बाया कामाला लावल्या. हा माणूस इतक्या खालच्या लेवलला आणून ठेवला, अजून लय होणारे झाले. लोभाचे मांजर भीक मागेदार होता. इतक्या खाली समाज येणारे. कारण ही आजची परिस्थिती ना, आज 2024 मध्ये जी परिस्थिती ना, अवताराची परिस्थिती बघा. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. याच्या आधी आलो, आता येणार आहे आणि याच्या पुढे येणार आहे, त्याला अवतार म्हणतात. आणि अवतार कार्य एवढ्या करता येतं, समाजात खचलेल्या जीवाला जरा बारीक कीर्तन आहे का, समाजामध्ये ज्याच्या जीवनातून भाव निघून गेला, ज्याच्या जीवनातून भक्ती निघून गेली, ज्याच्या जीवनातून धर्म निघून गेला, त्याची स्थापना करता करता भगवंताला यावं लागतं. आणि असे 8 अवतार 7 अवतार होऊन गेले. 7 अवताराचं वर्णन करायचं नाही मला. 7 अवतार निघून गेले. 8वा अवतार भगवान गोपाल कृष्णाचा आहे आणि तो सगळ्या अवतारामध्ये श्रेष्ठ अवतार ठरतो. अंश अंशांश कला पूर्ण पूर्णोत्तम हे जे सांगितले गर्भसंहितेमध्ये 6 प्रकार असे आपल्याला काही घेणं नाही. पूर्ण आणि पूर्णोत्तम अवतार म्हणजे राम आणि कृष्णाचा अवतार. राम अवतार झाला, पण राम अवतारात राहिलेलं कार्य भगवंताला करण्याकरता कृष्णाचा अवतार कार्य विठ्ठला. चिंताग्रस्त झाले. इतकं पाप धरणी मातेवर वाढत गेलं. त्यावेळेस त्या धरणी मातेला भगवंताला प्रार्थना केली आणि सांगितलं, प्रभू तुला आता अवताराला यावं लागतं. आणि काही मागच्या ज्या 7 अवतारामध्ये भगवंताकडून कर्म घडलं, काही भक्ताच्या इच्छा होत्या, काही ऋषींच्या इच्छा होत्या, त्या पूर्ण करण्याकरता राम अवतारात करता येत नव्हतं. राम अवतारामध्ये एक पत्नी एक बाणी होते. त्या काळात काहीच करता आलं. त्या काळात फक्त एकच गोष्ट केली. राम अवतारामध्ये भगवंताने फक्त कुटुंब व्यवस्था व्यवस्थित केली. बघा तुम्ही, भाऊ कसा असावा,
बायको कशी असावी, आईबाप कसे असावे, भाऊजाई कशी असावी, हे सगळं रामायणानं सांगितलं. आदर्श जीवन रामायणानं सांगितलं. पण भाषण करता येईल का? बोलीला बांधली करता शेती करे मारायचा अधिकार नाही, एक उकार मारायची आवश्यकता नाही राम अवतारामध्ये नाही. पण हे बाकीच्या जेवढे संकल्प होते बर का, किती श्रुती आहे, किती वेद आहे? वेद हे 4 वेद, 4 वेदाचा लाख 9 लाख श्रुती आहे. आणि 9 लाख श्रुत्याची इच्छा होती का आम्ही भगवंताच्या भक्तीमध्ये यावं, पण ते येता येतं का? नाही येत आहे. मग त्यांनी सांगितलं या जन्मात तुमचं काहीच होत नाही, मी पुन्हा एकदा अवतार घेणार आहे, त्यावेळेस तुमच्या सगळ्यांचा उद्धार करणार आहे. मग तो जो अवतार आहे तो अवतार म्हणजे गोपाल कृष्णाचा अवतार, परिपूर्णोत्तम अवतार जर कोणाचा असेल तर भगवान गोपाल कृष्णाचा आहे. आणि तो भगवान गोपाल कृष्ण या ज्यावेळेस जन्माला आला त्यावेळेची परिस्थिती बघा कशी विपरीत आहे. ज्यावेळेस देव जन्माला आला हे सगळं विरोधात आहे. निसर्ग सुद्धा साथ नाही, निसर्गाला थैमान मारले, विजांचा कडकडाट व्हायला लागला, ढगांचा गडगडाट व्हायला लागला, नद्या दोन्ही खड्या भरून व्हायला लागल्या. अशा प्रसंगामध्ये रात्री 12 वाजेला किडे करताय. अशा प्रसंगामध्ये अंधार आहे आणि अशा 12 वाजेला रात्री भगवंत जन्माला येतो. तुमच्या आमच्या जीवनात सुद्धा अंधार आहे. तुम्ही आणि आपल्या स्वरूपाला विसरलो. आपण कोण हे विसरलो का नाही? काय आपण संपत गंपत तुकाराम सकाराम आहे का? आपण कोण आहे मी कोण करावा विचार हे मी नाहीये. आणि याची ओळख करून द्यायला भगवंत येतात, या गोष्टीची ओळख करून द्यायला भगवंत येतात. देवाचे सवंगणी पाक वाकड्या पेंड्या सुदाम्या काय लई दष्टपुष्ट होते काय, ते दुरी हाडाचे होते असेच होते संकटी शाप. आणि आशाला संघ घेऊन देवाचं काम करावं लागलं बरं का. हे जे मोठमोठे ना हे टक्के हे काहीच कामाचे नाही. करोडोपती धर्माचं काम करू शकत नाही, भिकारपती धर्माचं काम करू शकत नाही. तुमच्या आपला सारखा सामान्य जीवन देवाचं काम करू शकतो. बघा भगवंताचा अवतार झाले. रात्री 12 वाजेला मुसळधार पाऊस चालू झाला. अशा प्रसंगामध्ये थोडा पूर्वार्थ सांगतो आणि विषयाकडे येतो. कंसाची बहीण देवकी, बरोबर? देवकीचं लग्न वसुदेवाशी लागले. हे तुम्हाला कसं वाक्य नाही सांगत, मला त्याचा भाग नाही सांगायचा. मला तुम्हाला याच्यातला गर्भिताच अर्थ सांगायचा आजच्या गोकुळाष्टमीच्या दिवशी. गोकुळ कशाला म्हणतात, वृंदावन कशाला म्हणतात, मथुरा कशाला म्हणतात, यमुना कशाला म्हणतात, गवळणी कोण आहे, या सगळ्याचा विचार तुम्हाला या पाऊण तासात सांगणार आहे. बघा तुम्ही जरा बारीक विचार करा. फक्त देव लागला द्यायला पदर नाही घ्यायला, असं नाही झालं पाहिजे. दोरी जर फाटकी असली ना मग इकून टाकलं की इकून निघून जात आहे, तसं नसलं पाहिजे. बघा ज्यावेळेस कंसाच्या अत्याचाराला सगळी जनताच राईबाम झाली, कंसच नाही सगळे भरपूर होते. यादी जर काढली तर सकाळ इतके राक्षस जन्माला आलेले होते आणि यायनं एवढं थैमान केलेलं होतं. या माता मावल्या सुद्धा सुखानं जगू शकत नव्हत्या. तुमचं आमचं जीवन सुद्धा सुखानं नव्हतं. ऋषी मुनीचे यज्ञ करायचे, त्याच्यामध्ये विघ्न निर्माण करणारी राक्षस होती. मग अशा प्रसंगामध्ये देवकीचं लग्न वसुदेवासोबत होतं आणि ते ज्यावेळेस त्याची विदाई होती ना, पूर्वी वाटी लावायचा टाइम झाला आणि आकाशवाणी झाली.
का हिच्या पोटी तुला आठवण येईल तुला मारेल. आता मुळातच ते माकड कंस कसं होतं, लई चंचल होते. कंस इतका बेकार होता, कंसासारखा राक्षस दुसरा नाही. ते मुळात माकड आणि त्याच्यात आकाशवाणी झाली म्हणजे इस्तूड असला त्याला. माकडाला इस्तूड असला काय करेल ते, पहिलं तर या फाटीवर त्या फाटीवर झाले लोकांचे पत्र धाबे खराब करून टाकले जाईना आणि त्याच्यात त्याला इस्तूड असला काय होईल. गप बस संगती आता त्याला आकाशवाणीच्या मार्गातून इस्तूड असला कंसाला का आता तुला हिच्या पोटी आठवण येईल मारी. आता ते यायला नाही झाडाच नाही का. आणि त्याच्यात त्याला जे होते शंकासूर, आदासूर, बकासूर, मुष्टीर, चानूर हे जे होते ना हे त्याला खतपाणी घालायला होते. त्या पाहिजे त्याला दारू. अरे हिच्या पोटी येईन तुला संपून टाकील मग तू सारा राज्य जाईल ना. मग तू एक काम कर ना, यायचाच काटा काढ. एवढीचा जर काटा काढला तर तू राशी का तू सुरळीत चित्रा तो येणारच नाही ना. पण बघा बरं संत कसे राहतात. संत इतकं जबरदस्त ज्ञान संतांजवळ असतं पण तुम्हाला आम्हाला संत कळत नाही. घातल्यावर समाज बांधायला तयार, पुण्याची त्या घालायला तयार का बा. वाट्याचे नाव त्यांची त्याचे पित्र. मग नारद मुनी आले त्यांच्याकडे, स्त्रिया पहिले तर किती का पाप करून बसला आणि आता स्त्री हत्येचं पाप लागत म्हणून तू एक काम कर, हिला बंदी शाळेत टाक. मग तिला कोठडीत टाकलं. बरोबर कोठडीत टाकल्यानंतर 7 गेले. आपल्याला माहिती मला पटकन ना बघा यायचंय. 7 गेले आणि 8व्याची तयारी चालू. बघा तुम्ही बरं का 8वाच का आला. कृष्ण कितवा आहे 8वा. कितवा 8वा. काय 8वा. पहिले आपल्याकडे 8वे होते ना, होते का नाही. 8वे होते ना. 8 होत्या का पण 8वे तरी 8 होत्या का. 8वा का आला. 8वाच का आला कृष्ण. 7वा बी नाही आणि पुढचा 9वा बी नाही. 8वाच का आला. तुम्ही 8वा पद सोडा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आपल्याला ठळक बातमी घेणं गरजेचे आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये काय करा 8वा म्हणजे त्याचं काय करा स्मरण करा म्हणून 8वा सांगितलं. वसुदेव देवकीला बंदी शाळेमध्ये टाकल्यानंतर 7चे 7 गेले. 8वा त्यावेळेस परिपूर्ण भगवान पूर्ण परब्रह्म आले माझ्या घरी न कळे अंतरी रूपाची. जेवढे पूर्ण ब्रह्म प्रकाशित झालं त्या कोठडीमध्ये, अंधाऱ्या कोठडीमध्ये प्रकाशित झाल्यानंतर वसुदेवाला कळून चुकलं. वसुदेवासारखा ज्ञानी कोणी नव्हता त्या काळामध्ये. वसुदेवाला कळून चुकलं आता 8वा अवतीर्ण होणार आहे. पण ज्यावेळेस तो बघितला ना भगवान परमात्मा तुम्ही आम्ही पाहू शकत नाही. आपण काकडे म्हणतो नाही चांद्रनी बेली बघायची प्रकाशनी प्रभा कळती प्रकाशनी प्रभा त्यावेळेस देवकीने सांगितलं असं येऊ नको. असं आहे कोण मानणार आहे. असं माणूस नाही तुम्ही आणि तरी माणूस देवाला लेकरू होऊन ते पूर्ण परब्रह्म बाळाच्या रूपानं तिथं उदयाला आल्यानंतर त्याच्या वेळेस रडायला लागलं. त्यावेळेस देवकी मातेला कळालं का काय राहतं तुम्हाला आम्हाला सुद्धा मायेनं घेऊन माया जास्त झाल्यामुळं ब्रह्म कळत नाही. देव कळतो का नाही कळत. देव चांगल्या चांगल्याला कळत नाही बरं का. आमच्यासारखे राहता दिवस हे धंदे करू राहिले देव सांगू राहिले पण त्याच्या टपऱ्यात देव नाही. याच्या डोक्यात तीच गाव उद्याची तारीख परवाच तारीख घ्यायची डोक्यात त्याला काही केलं नाही. देवाशी कोणाला घे नाही का. देवाचं काही नडतच नाही ना. काही नडू राहिलं का
काहीच नाही. पावसांवर काम केली तरी काही नडत नाही आणि नाही झालं तरी काही त्याच्यावर काही कमी केस करणार आहे. देव कळत नाही जीवाला, देव कळायला पाहिजे. देव की मात्र सांगते, देवा तू लहान हो, आणि भगवंत लहान झाले पण चिंता वसुदेवाला पडली. जर आता याला जर आपण काय करायचं, याचं हे जन्माला आलं बरोबर आहे. देवांना आकाशवाणी केली ती काही चुकीची थोडी आहे, बरोबर आहे. पण आता याला करायचं काय? प्रश्न वसुदेवाला पडल्यानंतर तो भगवान परमात्मा सांगतो, नंदाच्या घराला मदने गोकुळाला. वसुदेव, मला तुम्ही घ्या आणि नंद बाबांच्या घरी घेऊन चला. भगवान परमात्मा ज्यावेळेस उचलला त्यावेळेस प्रश्न पडला. एवढे लोखंडी दाबळे, पायात वेड्या, हातात वेड्या, चौकडून जेल होतं ना, ते काही काही येशी होती का सगळ्या, एवढ्या सगळ्या बंदी शाळेमध्ये. आता याला न्यायचं कसं? पहारेकरी आहे तू, मनशायचे रक्षपाळ, तिम्या मोहिले सकळ. अरे तू त्याची चिंता करू नको, तू फक्त एक काम कर. काय कर? मला उचल का. जोपर्यंत तुम्ही आम्ही जे उचलत नाही तोपर्यंत तुमच्या आमच्या शंका जात नाही, तोपर्यंत तुम्हाला आम्हाला भाव प्रकट होऊ शकत नाही. उचलीला कमळापती, बघा परिणाम, बघा परिणाम. पाळीची बंधने गळती, पूर्ण वेड्या तुटून गेल्या आणि भगवंताला देवाला देवोने मात्यावरी डोक्यावर घेतलं. देव मस्तकी धरावा, अवघा हात कंट्रोल करावा, निळवऱ्यांचा भंग आहे. ज्यावेळेस देवाला उचललं मायबाप, काय आनंद असेल. देवाला उचलल्यानंतर काय आनंद असेल मायबाप. तुम्ही आणि देवाला आपलं करत नाही म्हणून टेन्शन. आपला रन मेळा रडतो, संसार नाही धडकवून आम्ही सगळे देव देव करतो. पारवू शबाय लागत की लावायच्या पाळी आल्या, इतकं देव देव चाललाय. मग काऊन आपल्या टेन्शन जाईना, काऊन बीपीच्या गोळ्या घेऊन झोपायला राहिलो. खरा देव नाही लागत जगाला, खरा देव लागतच नाही जगाला, नको तो देव लागत. आणि मग ज्यावेळेस प्रभूला घेऊन निघाले बाहेर, सगळे रक्षपाल झोपलेले होते, सगळे दारे मोकळे झाले. मोकळे झाल्यानंतर बाहेर पाऊस चालू होत आहे. भगवंताला घेतल्यानंतर कुठं आले? यमुनेच्या काठावर आले. देव कुठं जन्माला आले? मथुरेत. गेले कुठं? यमुनेच्या पलीकडून गोकुळ होतं. यमुनेच्या काठावर आले आणि आल्यानंतर त्या यमुना मैयाला सुद्धा इतका आनंद झाला मायबाप, का आज विश्वाचा चालक मालक संचालक भगवान परमात्म्याचा दर्शनाचा तिला उत्सुकता निर्माण झाली. आणि इतका पूर चालला का वसुदेवाच्या पूर्ण कमरेपर्यंत पाणी येतं, छातीपर्यंत पाणी येतं. आता नाका डोळ्यात पाणी जायची वेळ येते. अशा प्रसंगामध्ये वसुदेव सांगतात, देवा अरे आता तरी तुला जाया येऊ दे ना, किती दिवस त्रास सहन करायचा. 7 लेकरं होऊस तर कोठडीत राहावं लागलं. 7 वर्ष 7 लेकरं होईपर्यंत अन्याय अत्याचार दुराचार सहन करावा लागला. आणि आता तुला उचलून घेऊन चाललो सुरक्षित ठिकाणी, तिथं सुद्धा परीक्षा घेत होती. देव करायला लागला का ठेव येतो बरं का. पण तिथं टिकले पाहिजे आपण. नेमकी आपली गाडी पाहिजे तिथंच होती. मी एवढं करतो आज कोण म्हणून मी देव देव करतो असं अर्थ नाही होते. देव तुझी परीक्षा घेतो तर तू देवापर्यंत गेला पाहिजे याच्या करता. आणि मग ज्यावेळेस भगवंताला वाटलं आता वसुदेवाचे हाल होऊ राहिले, मग भगवंताने काय केलं, त्या परडीतून पाय बाहेर काढला आणि यमुना मैयाच्या पाण्याला लावल्या बरोबर कोसळला. पटकन काय सांगायचंय, सर्वाला वाजून गेली. आपल्याला पटकन मुकुळत जायचं ना,
मग पाय लावल्या पूर चालला चाट येणे लाविला अंगुष्ट. भगवान परमात्म्यानं अंगुष्ट लावल्याबरोबर यमुनाचं पाणी दुभंगल्या गेलं आणि वसुदेव गोकुळामध्ये ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्या गोकुळाचं वर्णन अभंगाच्या पहिल्याच्या गोकुळच्या झुका गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. त्या गोकुळातलं सुख किती मोठं आहे त्याचा अंत पार होऊ शकत नाही. बघा सामान्य गोकुळामध्ये जन्माला देवाला तर इतका आनंद आहे. गो नाम इंद्रिय कुळ नाम शरीर. गो नाम इंद्रिय कुळ नाम शरीर या गोकुळात देव यावा. त्या गोकुळात आले 5,500 वर्षापूर्वी. त्या गोकुळात अंत पार काढाला बरोबर. पण या गोकुळात यायला पाहिजे की नाही. आणि या गोकुळात कधी आहे मराठी टाइम. या गोकुळात ज्या दिवशी आला त्या दिवशी नाही कळाला. ज्याच्या पोटी आला त्याला मी नाही कळाला. कधी आला माहिती की या गोकुळात देहरूपी गोकुळ. काय सांगितलं. गो नाम इंद्रिय कुळ नाम शरीर. शरीर रूपी या देहामध्ये भगवान परमात्मा अवतीर्ण झाला. तुम्हाला चेकच बोल राहिलं म्हणजे मराठीतच बोल राहिलो बरं का. या देहामध्ये ज्यावेळेस भगवान परमात्मा ज्यावेळेस प्रकट होतो याच्यामध्ये सुद्धा इतकं किर लय किर घाण याच्यामध्ये लय गवळ आहे लय काश आहे. आबा बाबा 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 इतकं भरेल हे का विचारूच नका. आणि याच्यात देव आणत आहे. या देहात देव आणायचा आहे. कसं कशाने या गोकुळात देव यायला पाहिजे. गोकुळ कुठे माहिती तुम्हाला ते माहिती तिकडं. आता जाऊन येतो ना आपण. आता पाण्याने हालून येतो तिकडे जाऊन. ते गोकुळ नाही. या गोकुळात देव यायला या देहारूपी गोकुळ. देहामध्ये गोकुळ कुठे आहे पण त्या बोला इच्छा. आपण हिमाळ रोड उतारतो ती माळ घालतो. या खायला बोला विचारा काय या देहामध्ये गोकुळ कुठे. या देहामध्ये गोकुळ मी. या देहामध्ये वृंदावन तिने. आणि या देहामध्ये मथुरा पण. बघा बघा आता गोकुळात देव आला बरोबर. कुठं आला इथं दे असं सांगतो. आता एकदा ते गण जाऊन आले साहेब पाहून आले त्याचा करून आले असं ना. त्याच्यात दाखी देते आमचे लोक नेणारे दाखी दे. तिथं देव जन्माला तिथं झोपला तिथं खेळला तिथं. आता बोलू का पुढं तिथं हकला तिथं सगळं दाखी. अरे पण या देहाचं सांगा ना. या देहामध्ये आया हो बघा बघा समजून घ्या. तुमच्यामध्ये कृष्ण जन्माला येतो. आम्ही तुमच्या पोटी जन्माला आलो का आकाशातून टपकलो. कधी जन्माला आलो अष्टमीला. पण त्या अष्टमीला 7व्या महिन्यामध्ये काय करतात आपल्याकडं आपल्याला लागले यायला लागले त्या थांबू द्या ना. डोळे लागायचे ना 7व्या महिन्यातच लागते ना.
7व्या महिन्यात डोळे लागल्यावर डोळ्याचं पूजन कोणाला विचारून करते नाही झापडं बांधील दर्शक द्वाराने बोलायचे बामणाला लागले का कोणाला लागले डोळे जिला लागले तिला कळा बघा मला माझ्या गुरुनं आई करेल म्हणून मी तुम्हाला बोलू राहिलो बरं का हा मी जरी माणसाच्या जन्माला आलो असेल पण माझ्या गुरुनं मला आईचा भाव प्रकट करून दिला या अंतकरणामध्ये म्हणून तुम्हाला आजचं कीर्तन आहे ना वेगळंच ऐकायला मिळतं जन्माचे कीर्तन आले पाळणे हालून मरून गेले लोक पण कृष्ण नाही कळाला बघा आज जर तुम्हाला या देहातलं गोकुळ कळालं आणि या देहातला आत्माराम ज्यावेळेस तुम्हाला कळलं त्यावेळेस तुम्हाला खऱ्या जन्माचं सार्थक होईल आलेल्या जन्माचं सार्थक होईल बघा 7व्या महिन्यामध्ये त्या ताईला ज्यावेळेस 6 महिन्यामध्ये बॉडी तयार होते बॉडी तयार झाल्यानंतर 7व्या महिन्यामध्ये विश्वात असलेली चैतन्य शक्ती त्या आईच्या श्वासाद्वारे त्या लेकराच्या मध्ये घुसते आता ती आईच्या पोटातलं जे लेकरू राहते त्याच्या कुठून जात असं नागपुड्याचं किती का घाणरा दिली तुळशी सारं तीर्थ राहत ना रक्त सगळं तीर्थ राहत की नाही त्या लेकराच्या नाका तोंडात राहत की नाही मध्ये आया हो राज नामी कमळ तुम्ही राहत नामी कमळ आहे ना आईच्या सर्वसंग जोडून राहत पण त्या लेकराच्या टकुऱ्यातून घुसतं इथून चला जाऊ पटकन सांगतो बरोबर तुम्ही बोलले तिथपर्यंत बरं आले जवळ आले तुम्ही इथून घुसतं बरं का इथं आहे ना बारीक सूक्ष्म हे असतं आणि त्याद्वारे ती चैतन्य शक्ती आईच्या गर्भात जाते आणि ती ताई सांगत असते जिला डोळे लागले ती सांगत असते का लागते ज्यावेळेस ती म्हणते मम्मी माझा गर्भ फिरायला लागला फिरवतो का मध्ये काय मोदी हायवे फिरायला लागला याचा अर्थ त्याच्यामध्ये चैतन्य त्या देहामध्ये चैतन्यानं वास केला आणि वास केल्यानंतर त्या दिवशी बघा विश्वात असलेला भगवान परमात्मा या टाळूच्या माध्यमातून त्या लेकरामध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर बघा 9 महिने 9 दिवस पूर्णपणे त्या देहाची सुरक्षित अशा प्रकारची व्यवस्था होते आणि ज्यावेळेस त्याचा याचा काळ आला जवळ बाहेर त्यावेळेस त्या आईला काही त्रास होत असेल का नाही आईला कळत बाईला कळत नाही बाईच्या जातीला गेली तरी कळत नाही आईला कळते ती होते ना काही खाण्याखुणा प्रकट होते का नाही आया होते का नाही प्रस्तुतीच्या आधी काहीतरी खाण्याखुणा प्रकट होते का नाही तिथं बोट दुखायला लागतं तिला काळा यायला लागतं येते का नाही बिगर काळाचं कोणी आज धडकलं काही जर तिला पाहिजे तेवढ्या जर काळा नाही आल्या तर डॉक्टर सांगतो आज तिला 2 तास बाकी तिला काळा यायचं इंजेक्शन देतोय डॉक्टर का तिला काळा यायलाच पाहिजे जोपर्यंत काळा येत नाही तोपर्यंत त्या जीवाचं व्यवस्थित ती बाहेर जन्माला येत नाही कुपोषित जन्माला येत नाही तसा परमार्थामध्ये सुद्धा काळा यावा लागेल बरं का ज्याला काळा नाही का तेच भलते उडे मारता इकडं बघा जाऊ मला पटकन सांगायचं गोकुळात जायचंय बघा ज्यावेळेस 9 महिने 9 दिवस झाला तो देह होतो त्या आईच्या गर्भवासातून तो जीव बाहेर येतो बरोबर मग त्याचं काय करतो आपण नाळ थांडतो बरोबर ना नाळ थांडत कोणी आला का नाळ थांडला म्हणजे काय झालं इडून तुटलं नाकानं चाललं आईच्या पोटात नाकानं श्वास नव्हता आईच्या श्वासाद्वारे नाळातून तो मध्ये जात होता परंतु ज्यावेळेस त्याचा नाळ थांबला त्यावेळेस त्याच्या नाकातून चालू झाला तुटलं इथं गोकुळे इथून 26 किलोमीटर अंतरावर वृंदावन आहे छातीच्या ठिकाणी देहाचं सांगतो बरं का बाहेर तरी सांगितलं देहाचं वृंदावन छातीच्या हृदयाच्या ठिकाणी आणि ही मथुरा आहे मथुरेतून गोकुळात आला पहिले सांगितलं तुम्हाला कुठून घुसला इथून घुसला पहिले कुठं आला मथुरेत आला ना तुम्हाला कळून नाही जास्त सिरियस झाले की तुम्हाला विनोद ऐकायची सवय चुटकुले ऐकायची सवय ना आम्हाला ते चुटकुले सांगता येईल उद्धाराची गोष्ट सांगू राहील तुम्हाला बघा मथुरेत आला पहिले म्हणजे टाळूद्वारे घुसला गोकुळात आला इथं नाळ खांडली त्याची आता इथून वृंदावनात जाणार ते नंतर पाहू गोकुळात आला गो नाम इंद्रिय कुळ नाम शरीर इथं आल्यानंतर गोकुळीच्या सुखात अंत पार नाही लिखा बघा इथं ज्यावेळेस येतो ना त्यावेळेस त्याची रीत आहे या गोकुळातला देव अनुभवाला यायची रीत आहे
संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडियाला. पद्मनाभ काय म्हणजे? पद्मनाभ म्हणजे जे तुटेल ना ते जोडून घ्यायचं. जे इथं तुटलं मग इथं जोडावा का दुसरीकडे जोडावा? जिडं तुटलं तिथं जोडावा ना. दुसरीकडे जोडून जमन का? मग उलट टगड आणि हात बसून चालन का? हाताला प्लास्टर करून चालन का? नाही ना. तसा इथं तुटलं मग हे जोडून घ्यायचं काम सद्गुरुनाथ करत असतात. बघा मग काही सांगते माझ्या जीवनामध्ये जोडून द्यायचं काम ज्ञानदानाने केलं. माझ्या गुरुनं मला गवाई कांत ज्ञानाचा भाग लावी जोडून दिला. कोण? सद्गुरू जोडून देतात. आणि सद्गुरुनाथानं जोडल्यानंतर त्या रीतीनं त्याला ज्यावेळेस उचलीला कमळापती त्याला उचलावं लागतं इथून. ज्यावेळेस उचलल्या जातं रीतीना साधू संतांच्या रीतीना ज्ञानोबराज प्रमाणे आज माझं पाने उलट प्राणाचा इथून उचलला ना सद्गुरुनाथ केले देतात. ज्ञानदेवा म्हणे मी चाडे सद्गुरुनाथ केले पुढे माझा हात देवने पुढे विधाचे वाहिले. मायबाप हा परमार्थ तुम्हाला कोणी सांगणार नाही, सांगू शकत नाही. जगामध्ये सगळ्या सत्कर्माच्या गप्पा चालल्या. उद्धवाची गोष्ट एकही जीव सांगायला तयार नाही, एकही जीव सांगायला तयार नाही. हे आतापर्यंत ऐकलं तुम्ही? ऐकूच शकत नाही. हे ऐकलं का दामळे हे काय लावलं कुठून लाफा मारा उगट कीर्तन करतो म्हणून नाही ठेवरायले. याच्यात काहीतरी वर्म आहे. या परमार्थांचं जे वर्म आहे मायबाप ते वर्म तुम्हाला कळायला पाहिजे. एवढ्या करता आज भगवंताचा अवतीर्ण आहे, देवाचा अवतीर्ण एवढ्या करता जे तुमच्या आमच्याकडे किती दिवसचे पाणी हलणारे बाहेरचे पाणी हलून आज जन्म होईल का? आज जन्म होण्याकरता तरी तन म्हणून जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे दास्य सर्व. आतला भगवान परमात्मा प्रकट होण्याकरता ज्यावेळेस आतून तो प्रकट होतो त्यावेळेस त्याच्यावर काही खानाखुणा प्रकट होतात. आतून ज्यावेळेस प्रकट व्हायला लागतो ना त्यावेळेस त्याच्या खानाखुणा प्रकट होतात. हाती रडती पडती हाती रडती पडती शेवटच्या श्लोकाच्या ओवी आहे. चित्तता काढले आटू घेत वाचा पांगुळली जेतीच्या देत आपाद कुंचित रोमांच आले आठवण बलित डोळे वर्षतात आनंद जळे आतून या सुकर्मीची निबळे शरीर बाहेर काढ. तो भगवंत प्रकट होण्याचे हे लक्षण आहे. जसं त्या गोकुळामध्ये देव प्रकट झाला म्हणजे आला त्यावेळेस त्याच्या खानाखुणा आहे. भगवंत आले वसुदेवानं देवाला आणलं त्या देवकी मातेच्या शेजारी ठेवलं आणि तिथं माया होती. काय माया उपजली तेथे देवी मला आणि तिथं माया आला उचललं आणि देवाला ठेवलं आणि गेलं. ज्यावेळेस देव गोकुळामध्ये नंद बाबाच्या घरामध्ये जातो त्यावेळेस ज्यावेळेस गवळणीला त्या गोष्टी कळाल्या. एक धावी एकी पुढे
बरोबर आहे ना? तिची जरा कडक जरा वर चालत आणि आपण आडगाचा उभं गेलं कीर्तन ती वर चाललं का मग ते अवघड होतं ना. खाली जमतंय हा पट्टीला जमत मग पट्टीच्या डबल चाललं का मग आडा पडत. म्हणून त्याला जसं येईल तसं राहिला किती वेळ राहिला. गोकुळामध्ये भगवान परमात्मा येतात. या गोकुळामध्ये सुद्धा परमात्मा आल्यानंतर याच्यातही बदल होतो. त्या देहा तर त्या गोकुळात बदल होतो. बघा एक धावी एकी पुढे वाटी ताती सुंदवडी सुईनीची गलबल झाली. जर लई वर्षानं आपल्याला झालं लेकरू लई म्हातारपणात थांबतो. म्हातारपणात लेकरू झालं तर पहिली येल घाली कधी आली येल घाली कधी. आता काय ते येल यायला काय ते येल माहिती आता याला काढायचे येल माहित नाही माहिती घ्या ते काय माहिती यायच्या डोक्यातच नाही येल. पहिले लोक गल्लीत तरी हौशी होते बरं का. तरी का ना आत घाली होती यायला तरी कळा ना काहीच कळा ना. हे काची झाले काची झाली यायला कोण येल घाली. आणि पहिले तर आणखी या असे होईल यायला पहिल्या महिन्यापासून ट्रीटमेंट यायला काय तो भाव करणार आहे तेव्हा नाही करू शकत. मला तिकडे नाही जायचं माझा विषय नाही तो. माझा विषय हा आहे गोकुळामध्ये ज्यावेळेस भगवान परमात्मा येतो त्यावेळेस प्रत्येक गवळण म्हणजे ज्या 9 लाख श्रुती होत्या त्या 9 लाख श्रुतींनी जन्म घेतलेला होता. कोणी सासा कोणी सुना कोणी लेकी एक स्वतंत्र या सगळ्या कोणी सासा झाल्या कोणी सुना झाल्या कोणी लेकी झाल्या. 9 लाख म्हणजे कोणत्या 9 वेदा भक्ती श्रवणम कीर्तनम अर्चनम पान सेवनम नाट्यम आत्मनिवेदन पर्यंत सख्य आत्मनिवेदन इथपर्यंत या 9 वेदा भक्तीना जन्म घेतला गोकुळामध्ये. त्या गवळणीच्या रूपानं आल्या. बलराम दादा मागच्या जन्मात लक्ष्मण होता या जन्मात बळीभद्र झाला म्हणजे बलराम झाले. या सगळ्यांनी यशोदा ज्यानं याचा शोध घ्यायचा ती यशोदा. काय शोध घ्यावा देवाचा शोध घ्यावा का नाही. घेतो का आपण देवाचा शोध नाही ना. माय बाप देव करत आपण फिरतो पण देव कळत नाही. तुकोबाराय सांगतात देव देव म्हणून करता काही निज जीवनी नसे मुळे कोण. अरे आतला देव समजून घेतला तर जगात देव दिसत. ये रीत असलं तर बाजूत ये ना. ये रीतच नसलं तर बाजूत ये का. आडतच नाही तर पोऱ्यात येत नाही. मग देव आतला कळाला तर बाहेरचा कळेल ना. बरोबर आहे का. ज्ञानोबर आहे का ठिकाणी सांगतात यज्ञमुळे ठाकिले यागी देव पिसे झाले प्रतिमालिंगे नागविले भगवे योगी समाधी भ्रमे. नको त्याच्या नादी लावलाय तुम्हाला आम्हाला. खरा देव सोडून दिला. आतला देव कळायला पाहिजे. आतला देव कशाने कळेल माय बाप. आतला देव अनुभवाची रीत काय या ते हात देव यायला म्हणजे देव दे हात दे हात का होत आता हृदय बंदी खाना केला. हात दगड कोण लागा काय कोण दिला आत विठ्ठल कोण दिला. मग आज विठ्ठल आहे का तो फिटेला का. मग आजचा काळाय करता काय तुझा आहे तुझं पाशी परी तू कोणाला विचारावा. माझ्यासारखे मेंटलला आता तुम्ही गंगेच्या काठाची माणसं आहे. आता गंगा दोन्ही थाळ्या भरून चालली हो आणि मला पलीकडे जायचंय. मग कोणाला विचारावा. ज्याला तिकडं जायले त्या गावाला जाऊन येईल त्याला विचारावा का माझ्यासारखे मेंटल विचारावा. माझ्यासारख्या मेंटल विचारल्यावर जाईल ना नाच सागरा काही सापडा का.
हळू सुद्धा सापडू शकत नाही. कोणाला विचारावं? ज्याला माहिती आहे त्याला विचारावा का नाही. तसं परमार्थामध्ये सुद्धा ज्यानं ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळ आसे आपणाशी दर्शनी. ज्याला देवाचा अनुभव आला त्याला विचारावा. ज्याला संसार केला त्याला विचारावा कसा असतो. ज्यानं संसारात नाही केला त्यानं म्हणावं का काय खरंय संसारात काही पडेल त्याच्यात आणि तो केलाच नाही तर तू सांगू नको ना. बरोबर आहे का नाही. तसा परमात्मा आमच्या सत्संतांना अनुभवला आणि त्याचं वर्णन तुकोबराय करत आहे. त्या गोकुळामध्ये जसा भगवान परमात्माला तसा या गोकुळामध्ये ज्यावेळेस त्याला रीतीनं उचलल्या जातं मायबाप. बघा बरं का आजला देवकाळाची रीती हरिपाठामध्ये रोज म्हणतात ना. हरिपाठात रोज म्हणते का नाही. काय म्हणते? मन कोणी झाले आता सरळ घेऊ. आता पावणे 11 वाजले अजून एकच चरण. मन थोडी नवनीता कैसे घे आणि वायागर सगळं साठी माग. मन थोडी नवनीता. ज्ञानेश्वर महाराजांच्या घरी किती काही म्हशी होत्या? ज्ञानेश्वर महाराजांच्या घरी किती काही म्हशी होत्या? काहीच नव्हत्या. 14 वर्ष झाले पूर्ण दृष्टांत देत आहे. मन थोडी नवनीता तैसे घे का आनंदा. त्याचा दृष्टांत सांगितला जसं दुधामध्ये तूप आहे त्याला सत्यनारायण घालवा लागतं. दुधातलं तूप नाही काय करता 16 सोमवार करावं लागेल. काय करावं लागत? प्रक्रिया करायला लागत की नाही. त्याला तापवावं लागत. तापल्यानंतर त्याला काय घालावं लागत? इर्जन लागत का नाही. नुसतं तापून ठेवलं त्याच्या पुढे जर आपण 16 सोमवार केले त्याच्या पुढे जर काही उपास्थापन केले तर होईल का ते? नाही ना. त्याला विर्जन लागतं. विर्जन घरातलं नाही चालत. कुठून आणा लागत? शेजार निघून आणा लागत आहे. ते काही 2-4 हांडेने आणा लागत. घोडभर लागत आहे. किती लागत आहे? घोडभर विरजन 15 लिटर दूध परिवर्तन करता येईल. बघा विरजन टाकल्यानंतर दुधात बदल होतो का नाही? होतो का नाही? का होतं तरी ताबडतोब होत नाही. त्याला प्रक्रिया आहे. त्याला वेळ जावा लागतो. वेळ गेल्यानंतर त्याच्यात बदल होते. दुधात बदल होते. त्याच्यात काय होतं? दुधाचं दही होतं. दही आणि दह्याला काय करावं लागत? घुसाळावं लागत. दर्शक घामोघाम होईपर्यंत घुसाळावं लागत त्याला. बरोबर आहे ना. मग घामोघाम झाल्यावर घुसाळल्यानंतर वर काय येत आहे? लोणी येतं. खाली राहतं ताक. आसार खाली राहतं सार वर येतंय. मग त्या लोण्याला सुद्धा कडकडून तापवावं लागतंय. आणि तापल्यानंतर जो पदार्थ तयार होतो त्याचं नाव. आता त्या तुपाचं दूध होईल का? त्या तुपाचं दही होईल का? नाही ना. तसा जीव तसा देहामध्ये इर्जन घालावं लागत. कोणाकडून आणा लागत? ते शेजारीकडून नाही आणा लागत. संताकडून आणा लागत. संत बिना प्राप्ती नाही. संता बिना प्राप्ती नाही. ऐसे वेद देती वाहिती बैसता संताच्या संगती. कळो आली कमळापती. ज्ञानवर आहे सांगतात संताला शरणा तुम्हाला आतला देव ओळखण्याची रीत सांगतील. जसा दृष्टांताच्या सिद्धांताकडे या. दृष्टांत सांगितलं मंथोनी नवनीला. तसं देहरूपी या देहाला इर्जन घालावं लागतं. नामरूपी इर्जन घालावं लागतं. आणि नामरूपी इर्जन घातलं का त्याला घासून चालत त्याला मंथन करावं लागतंय. आता याला काय करायचं? 2-4 सरळ बांधायचे. इकडं बांधायचं तिकडं बांधायचं. याला घासायचं म्हणजे काय करावं लागतं? मायबाप कधीतरी आपण विचार करायला पाहिजे. देहाला घासायचं याचा अर्थ रीतीनं घासावं लागतं. रीतीनं घासावं लागत आहे. त्या रईची
मुस्कड वर केलंय आणि दाढी खाली केली, रातभर नाही शांत वेळ घुसाळ्यात येईल लोणी. काय झालं? रीत चुकली ना. तसं या देवामध्ये रीत आहे, देवानुभवाची रीत आहे, ती कळायला पाहिजे का नाही? कशाने देव करायचं? हातापायाने केलेला देव मर्यादित आहे, तो सत्कर्मात मोडतो. पण रीतीने केलेला आजपाजपणे उलट प्राणाचा तेथे या मनाचा निर्धारवाचे आजपाजप मन उन्मन होईल. मन उन्मन झालं ना झालं, लोणीवर यायला लागलं, लोणीवर यायला लागल. जसं जसं लोणीवर यायला लागल, जसा जसा परमार्थ मनावरून बुद्धीवर जातो, बुद्धीवरून चित्तावर जातो, आणि जसा जसा चित्तावर परमार्थ जायला लागला तसा तसा देहाचा विसर करायला लागला. हरी रे माझे हरी रे सीता, हरी रे माझे हरी रे सीता, हरी रे माझे हरी रे सीता, हरी रे माझे हरी रे सीता. फिरत आहे सगळ्या गवळणी चिंताच्या आहे. काम बघा तुझे कॅमेरा नाही की तो सब वही गेला. अशी एक गवळण जिच्या चित्तावर परिणाम झाला. बघा बरं का, गोकुळात देव आला म्हणजे देहा देव आला. गोकुळात जर आला तर इतका आनंद होतो त्याचा अंत पार होत नाही. पण देहामध्ये देव आजोबाला आल्यानंतर त्याच्या खानाखुणा सांगितल्या. देव अंतःकरणामध्ये हृदयामध्ये प्रकट झाल्यानंतरच्या खानापुन्हा तुम्हाला सांग. बघा अशी एक गवळण होती आणि त्या गवळणीला त्या भगवंताचा येड लागला. तिचं नाव होतं राधा. इतका परिपूर्ण देहावरचा विसर पडायचा. भगवंताचं नाव जरी ऐकलं तर तिला ती डोळ्याला धारा लागायची. तिचं नाव राधा. प्रभूचं नाव ऐकल्या ऐकल्या तिच्या डोळ्यातून धारा व्हायला लागतात. तिला राधा म्हणतात. आणि मग ती राधा एक दिवस भगवान खूप रडायला लागला मोठमोठ्याला. सारा गाव गोळा केलं गेला. माझं ते राजेला कळलं. मला काय साठी सांगू राहिलो मी तुम्हाला, मला वेळ नाही घालवायचा, मला माझा दृष्टांत पाठवायचा आहे तुम्हाला. देहात देव आल्यानंतर काय बदल होतो बघा. गोकुळीच्या सुखात अंतपार नाही देखा. अंतपार का नाही हे तुम्हाला सांगतोय. राधाला बघितलं भगवान रडताय, राधा जाते. यशोदा मैयाला म्हणते का बरं रडतोय तो? मी केव्हाच ऐकून राहिले ती लय मोठमोठ्याने रडू राहिलं. भानगड काय झालं त्याला? ते म्हणजे त्यालाच कळा ना. जर सारं दिलं त्याला नंदबाबाच्या घरी कमी होतं काय? दोन सारं होतं, दही दूध तूप लोणी सारं दिलं पण ते काही राही ना. राधेला कळाले याची घोडी वेगळी, हा लय फडी करी. याची घोड तिला कळायची. सांगितलं जाऊ दे तुझ्याकडे. तिनं उचललं देवाला आणि घेऊन गेली घरी. तेवढ्या वेळात देवाला कार्यक्रम केला. देवाला याच्या चित्तात बदल करून टाकला. आता ज्या वेळेस उचललं त्यावेळेस ती बरं होतं, शांत झालं. घरातून घेऊन तर शांत होत आणि घरी ठेवलं. खाली त्याला ठूत नाही आणि राधा काही कामाला गुंतली रे गुंतली. तेवढे त्याला मोठ्या नामाला पडला. इतक्या मोठ्या रडायला लागलं तिला वाटलं उगानी ब्याज. पण देवाला मला काय सांगायचं होतं, तिच्या चित्तावरच्या परमार्थाचा दृष्टांत हा. आणि राधेला सांगितलं काय झालं तुला एवढ्याला? त्याने सांगितलं मला दूध लागेल. म्हणजे कमी होतं का? आता हिने सांगितलं माझ्याकडलं ये. ही ज्यावेळेस गेली, पहिले डेऱ्यात राहत होते दूध माठात. ही गेली त्या डेऱ्याजवळ. त्या डेऱ्याची ठेव नाही ना. लई खेळे आहे बरं का. यानं चांगल्याला वचनीवर आली. यानं ते दूधच गाय करून टाकलं अख्खं तिच्या घरातलं. आता तिला वाटलं हे तर रोड राहिलं, याला दूध द्यायचंय. आता आपण काय करावं? म्हणजे थांब 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 कृष्णा, मी आत्ता दूध काढी आणि तिला घेतलं हातात तवली.
इथं काय ते भांडे दूध काढत हातात घेतलं आणि निघली. कोण निघली? दूध आणा बर का. जरा बारीक कीर्तन ऐका आता थोड्या वेळात थांबाच. ती निघली हातामध्ये तिच्या पात्र आहे. पण तिनं काय केलं? तिनं काय केलं? मन मोहिले रे मन मोहिले रे. अकरा वाजले ना तुम्ही घेऊ नका मला जरा ताबडतोब पटकन आवरायचंय. आणि तुझ्या मुरलीच्या पायी रे कृष्ण तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे मन मोहिले रे. गायीच्या वासरू मशीला सोडले. काय करू राहिली ती? काय दूध काढायला चालली ना? तीच टकुरं देणार नाही का? तिला काय काय आणत होत? तिला दूध आणत होत. बरोबर आहे. मग गाईचं वासरू बाहेर सोडली ना म्हशीला. गाईचं वासरू म्हशीला सोडलं आणि चवली घेऊन पुढे बसली. बैलाची धार कशी काढले मन मोहिले मन मोहिले. येऊ नका तुम्ही प्रमाणात जाऊच नका ना. मला प्रमाण घ्यायचं नाही. हे शुद्ध माणसं आहे ज्ञानी माणसं आहे. मला फक्त दृष्टांत सांगायचं आहे तुम्हाला. काय करता? बैला तुम्ही निघत काय? मग ती पागल झाली काय? ते डोक्यावर परिणाम झाला का राधेच्या? नाही ना. परमार्थ पिकावा लागतो चित्तावर जावा लागतो. बावळत का नाही का? हा बावळत का नाही का? राजाचं बावळतपणा वाटतो का? लोकांना दास राहतं का? आणि असं पाहिलंच नाही. आमचा जमाना गेला तुमचा जमाना खाताना झाला. अरे साधू संतांचा खोटं नाही सांगणार ना. साधू संतांचा परमार्थ अनुभवाचा आहे. बघा राधेवर परिणाम होतो ना. जर साध्या देहावर परिणाम होतो. आज जर देव आला तर काय परिणाम होत नाही. म्हणून त्या आनंदाच्या भरात काय केलं काय झालं? तो भगवान परमात्मा नंद बाबाच्या घरात आला. अभंगाचं दुसरं गोकुळामध्ये आल्यामुळं झालं. ज्यावेळेस भगवंत यायच्या आधी लिहिला, भगवंत आला तरी लिहिला आणि भगवंत गेला तरी लिहिला. एका कार्यार्थमागत्यम कोटी कार्यम चकार. कोट्यावधी कार्य प्रबळ करायचं असतं. खूप मोठा विषय आहे. खूप मोठ्या गोष्टी बोलायला लागलं. रात्र पुरणार नाही दिवस पुरणार नाही. एवढं भगवंताचं चरित्र गहन आहे माय बाबा. ज्यावेळेस या देहामध्ये भगवान परमात्मा येतो त्याच्या खानाखुणा प्रकट होत असतात. जसं दृष्टांत देतो. एखादी नवतरुणताई असते मुलगी असते. ती कॉलेजला जात असताना एखाद्या मुलाच्या ती नाली लागेल. ती पाणी जरी प्यायला लागली तर तिला पाण्यातही किरपीत होते. एखाद्या नवीन नवीन लग्न होते जाऊ दे हे लावून झालं. एखाद्या ताईचं लग्न झालं की तांदूळ जरी मिसायला लागली तर त्याचं नाव काढी संदीप काढी काय तांदळात. आणि एखादी अशी आजीबाई आली का लगेच पुसून टाकी. काय करते का तिरकडी नाही तांदूळ मिसली तांदूळ मिसरली. तिला तांदळात बी तोच दिसतो पाण्यात बी तोच दिसतो. झोपली तरी तोच दिसतो. खायला गिळाला बसली तरी जरी
बोलाचा जोडला तारा निवृत्तीच्या पहिला तिला झेपावला तो. जर साध्या मड्याचं एवढं लागलं, साध्या मड्याचं एवढं लागलं ते पाहिला रातन दिवस तिला भरलं एवढं पिस रातन दिवस तिला झोपेत सुद्धा स्वप्न त्याचेच पडतात. मग देहाचा जर नाद लागला, छंद लागला तर देहाच्या वेळेस डोक्यामध्ये विचार येतात. आंबट भाजी खाल्ली तर ढेकर कसा येतो? आंबटच येतो ना, का कडू येतो तुमच्या? आंबटच येत काय राहते, बरोबर आहे ना? आंबट भाजी खाल्ली तर आंबट ढेकर येतो, बरोबर आहे ना? शेपूची भाजी खाल्ली तर ढेकर शेपूचाच यावा का दुसरा यावा? मग आत्म्याची भक्ती केली तर अनुभव काय यावा? देवाची भक्ती केल्यानंतर अनुभव काय यावा? देवाचा. म्हणजे तुम्ही देवाचा नाही येत माई बाप. देवाचा अनुभव वेगळा आहे. तुम्ही आम्ही ज्याला समजतो त्याच्यापेक्षा लई लांब आहे देव. शास्त्राला सांगायचंय पण शास्त्राच्या पत्रवाळ्या करून बसलो आम्ही. आम्हाला काही हे नाही त्या शास्त्राशी. ज्ञानोबाचं पाणी बंद झालंय, तुकोबाचं पाणी बंद झालंय, घेणं कोणाला नाही. तुम्ही उद्या मारायच्या आज का मारा नाही घेणं आम्हाला काय? आमचं टीची ते झालं का चालले दणकून खाऊ. आता आपण म्हणे तुमची सगळी सोय करेली, गिळाची सोय सगळी सोय, मला काही आता लई सोय. तवा वारकरी चिडे तुकडे पारकरी होती, आता सगळी सोय. मला काय सांगायचं होतं? जर परमार्थ केला माई बाप चित्तावर जातो आणि चित्तावर केलेला परमार्थ देहामध्ये परिपूर्ण असो. ऐसा कोटी आठवची नाही देहीच विदेही भूगोलशा. परिपूर्ण जसा जसा भगवान परमात्मा आत यायला लागतो तसा 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 चित्तावर बदल होतो. सगळ्या गौरवी चित्तावर छाया. माणसाला कळत नाही, माणसाला काय कळतंय? आमच्यासाठी वाचून बघ दे कृष्ण. संगतीच्या पलीकडे गेले लोक, गवळणी संगतीच्या पलीकडे गेले. आता त्यांना प्रभूचा अंग सांगण्यात झाला. अंग सांगण्यात झाल्यानंतर ती गवळणी सांगते कृष्णे विदियली विरहिणी बोली चंद्रमा करे तो वारागी माई न लावा चंदनो अंगी न घाला बिंदनवारा हरी विना शून्याचे ग्रारोग्य माये माझ्या जीवेचे तुम्ही गावणे ना. येड्या पण आहे का? येड्या पण आहे. विरहिणी विरहिणी भगवंता अनुभवाला येत नाही म्हणून ती सांगते. ती सांगते लय मोठे विरहिणी आहे. ज्ञानोबराची विरहिणी सांगते देवाचा नाद लागला पाहिजे, देवाला जाणून घ्यायची रीत कळाली पाहिजे. आणि एकदा देवाला जाणून घ्यायची रीत जीवाला कळाली ना, देव आत यायला पाहिजे. जैसा हृदयामध्ये मी रामू सर्व सुखाचा आरामू का भ्रांतीची काम विषयावर. आतला देव कळायची रीत संत सांगत असतात. म्हणून संताला श्रद्धा आणि संतांचं भजन करा. विडोपार कुमारी आनंदल्या नरनारी. प्रत्येक गवळ्याला सुद्धा आनंद झाला आणि गवळणीला जादा झाला. गवळ्यापेक्षा गवळणीला जादा झाला. बघा तुम्ही माणसापेक्षा बाया पुढे जादा. तुम्ही टीव्ही पाहिल्या का? शिवपुराणाला त्यात जादा आहे, भागवत पुराणाला त्यात जादा आहे, कीर्तनाला त्यात जादा आहे. माणसाला रोजची पडली पुढे गेली माणसं. तुम्ही धर्माचं कार्य केलेले, रामाच्या काळात सुद्धा महिलांचं कार्य केलेले. महिला पुढेच मागं नाही ठेवली शासनानं, माणसाच्या पुढे निघून गेली. ती आता तुम्हाला अर्धे टिकट होती, आता त्या नवरवेरी गेली तुमची. आमचं सोडून द्या, आमचं पाणीपात झालंय. आता तुम्हाला फ्री करून टाकलं, द्यायला अर्ध्यावर आणलं आणि 1,500 देऊन तर पुऱ्यात दिलं. आता
हा आज बघा तुम्ही कृष्णाच्या काळात सुद्धा गवळणीनं क्रांती केली. 5 वर्षाचं माझं बाळ, 5 वर्षाचं माझं बाळ. किती वर्षाचा होता कृष्ण गोकुळात? 5 वर्षाचा होता. तरी अख्ख्या गवळणीला वेळ लावलं त्यांना, म्हाताऱ्या सुद्धा कृष्णाना सगळ्या गवळणीवर परिणाम केला. एवढं लेकरू बदल करू शकते, एवढंच लेकरू घ्या ना, काय करू शकत नाही ते, पण त्याचा नाद लागला पाहिजे. जोपर्यंत भगवंताचा नाद लागत नाही माय बाप, चंदनाई नामाचा देह काय कामाचा, किती गेले सोमवार माझा देव नाही मिळणार. नाद बाबाचा बर का मान, किती गेल्या एकादशी देह राहिला उपवासी, छंद नाही नामाचा देह काही कामाचा. ती गोष्ट हाताने करायची नाही, ती गोष्ट पायाने करायची नाही माय बाप, ती गोष्ट मुखाने सुद्धा करायची नाही. इतकं सोपं भजन संत सांगत असतात आणि ते संतांना दिलेलं भजन जीवानं जसं जसं करायला लागलं सगळ्या संतांवर परिणाम झाला. आमच्यावर का परिणाम होत नाही झाला ना? यातीमुळं माझे गेले हरवून श्रीरंगा वाचून हाणून नेले. बरोबर, संतावर झालेला परिणाम आहे. मोगरा फुलाला, मोगरा फुलाला फुले वेचिताची भरू, त्यांच्या जीवनात आनंद झाला आणि तुम्हाला आम्हाला का फाशी, महाराज लोकांना फाशी घेऊन मारायची पाळी आला. खाऊ रीतीना परमार्थ जीवनात येत नाही, रीतीना देव कळत नाही माय बाप. आम्ही गंज रात्र दिवस भुकू राहिलो, लोकांना सांगू राहिलो देव देव करा, देव देव करा. रात घरून घेऊन साडा साल करू पा विठाला विठाला. परमात्मा प्रकट होतो गुगुळामध्ये आल्यानंतर. सगळ्या गुगुळाला कळाल्यानंतर प्रत्येकानं काय केलं? अभंगाच्या 3ऱ्या चरणात गुडिया पण आपण आपले झाकणीमुळे बसणाऱ्याला काही कळत, यायला काही कळत नाही. बुवा जर म्हणला उद्या बैल गावात ते हात म्हणते, कारण बुवाच्या पुढे कोण मनगट धरावं? बुवाचं कोणी मनगट धरायला तयार नाही. त्याच्यामुळे ते आशे झाले, ते आडगात बघात कोणीकडं पळायचे. पण नाही, साधू संतांचा परमार्थ विचार करा माय बाप. माणसाचा जन्म एकदा आहे, कुत्र्या मांजराचे जन्म कोट्यावधी, एका एका योनी कोटी कोटी फेराय. हो, हे किती का मिळतील, पण माणसाचा जन्म एकच आहे. बरं, कोणाचे 5 राहिले, काही 2 बोटावर मोजे इतके दिवस हातात राहिले. बरं का, बोटावर मोजे इतके दिवस हातात राहिले आणि एवढ्या वेळामध्ये आपल्याला आपला टप्पा गाठायचा आहे. आलेल्या जन्माचं सार्थक करून घ्यायचंय. जर आता नाही केलं बरं का, हे तरी ऐकाल दुसरं येईल, हे तरी ऐकाल सरळ शेवटी बा काल नाही न्यायचा गावकरी नीती बाजू. लोक म्हणजे गंगापूरहून पावशेर सुतळी जादा ना खरंची व्याज बिया करू, पावशेर सुतळी जादा आणखी कटकटून आणखी पार कपाळ सुद्धा घट्टे पडते तरी आवडीचे लोक. आप्पा तुम्ही जुने त्याच्यात, हा लय कटकटून आवडीचे काऊन हे बॅग परत आलं ते पाहिजे म्हणून. बघा ना, इकून आणखी चिकून आणखी लोक तिरप बी घ्या, कारण ते सगळं तिरप चालत होतं. जाऊ द्या, थोडे दिवस तुमच्या आमच्या हातात माय बाप. आणि एवढ्या दिवसामध्ये तुम्हाला आम्हाला देवाची प्राप्ती या नरदेहामध्ये होते माय बाप.
आमच्या सद्गुरूने ती आमच्यावर कृपा केलेली आहे. आम्ही काही पुढे जायला बरं का माऊली शिकायला. मला तुम्ही कोणत्या रागात गाते मला काही माहित नाही. रागाळ येतो काय गातो ते मला काहीच कळालं, पण माझ्या सद्गुरूची कृपा झाली. हे आपल्याला तर तुम्हाला गावंडीला माहिती, दिवसभर तिकडे आपल्याला माहिती त्याला आपण येत होते, दिवसभर तिकडे पॅन्ट शर्ट वाढावं लागत आहे बँकेमध्ये, आणि संध्याकाळी इकडे भुकावं लागत आहे 2 घंटे. ना काय 96 पिढ्यात कोणी कीर्तनकार नाही. हे सद्गुरूची कृपा झाली. मायबाप तुमच्यासारखी शुद्ध माणसं, पवित्र अंतःकरणाची माणसं ऐकायला येतात. संताचा निरोप सांगितला पाहिजे. जे संताला सांगायचंय, जे भगवंताला सांगायचंय ते सांगितलं पाहिजे. देहरूपी गोकुळामध्ये देव यायला पाहिजे का नको? यायला पाहिजे. कशाने येईल त्याची रीत कोणी सांगते जगामध्ये? नामस्मरण करा, नामस्मरण करा. आता उरफटे सुद्धा त्या पाळ्या आल्या लोक आहेत, इतके नामस्मरण चालले. मी आता त्र्यंबकेश्वरला काय झाला, 3रा श्रावणी सोमवारला, आज 4था आहे ना, हा 3ऱ्या श्रावणी सोमवारला तिथं भागवताचार्य होता. भागवत संपलं ते आम्ही जर सगळं करून गेलो. 4 वाजेला पोहोचलो तिथं. 4 वाजेला पोहोचलो त्या भागवत ऐकलं आम्ही. 5ला भागवत संपलं, ते जाऊन बसले त्यांच्या रूम मध्ये. आता मला फेटा बांधायचा होता, 7 ते 9 कीर्तन होतं. फेटा बांधायला मी त्यांच्या रूम मध्ये घुसलो. ते लिहित होतं राम 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 वयावर. अरे राम राम तो सब कही कहे, ठाकुर चोर जिस नाम से ध्रुव प्रहलाद करे, वो नाम कुछ और. प्रल्हादाला आईच्या पोटात परिणाम झालाय म्हणते ना हरिपाठ, सत्वर उच्चार. कवा भीमला नानाला गेल्यावर सत्वर उच्चार कवा भीमला? आईच्या पोटात. आणि आईच्या पोटात ते भजन प्रल्हादाला कळलं, तुम्हाला आम्हाला कळू नाही का? कळायची रीत संताच्या मुठीमध्ये. म्हणून ज्यावेळेस ते प्रकट होतं त्यावेळेस मायबाप बघा, गुडिया तोरणी करती कथा गाती गाणी, प्रत्येक घरापुढं गुढी उभारली. गुढी हे कशाचं प्रतीक आहे? आनंदाचं प्रतीक आहे. आनंद झाला पोटी, स्तब्ध झाला कंठी, मौन वाकपोटी धरणी आहे. आज आनंद व्हायला पाहिजे, आज सुख व्हायला पाहिजे. आणि एकदा रे सुख आज झालं मायबाप, जगातली कोणतीच वस्तू तुम्हाला दुःखी करू शकत नाही. कोणती ब्रह्मदेव सुद्धा तुम्हाला दुःखी करू शकत नाही. फक्त आतलं कळालं पाहिजे. आतलं सगळं वस पडलंय, बाहेर चाललंय ल्यापायचं का? बाहेरून किती रंगरंगोटी करून काही फायदा आहे का? सुंदर काया राख बनेगी ऐशी दुनिया भारी तेरी, 2 दिन की जिंदगानी. मायबाप म्हणून जीवनामध्ये भगवंताला प्राप्त करण्याचं साधन चांगल्या संताला जाणं. संत पाणी पिना छान की आणि गुरु करणार मग काय त्यांना बायोडाटा मागितला का? गुरुचा बायोडाटा मागितला, तो किती शिकेले, त्याला खालून वरून किती डिग्री आहे? नाही. गुरु शोधायचा असेल ना, गुरु शोधायची गरज नाही मायबाप. जीवनामध्ये गुरु शोधत येतात. सांगू तुम्हाला, नवनाथामध्ये चला. ज्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी ही साधना बघा आई पार्वतीकडून मिळाली, आणि मिळाल्यानंतर मच्छिंद्रनाथांना साधना केली 12 वर्ष केल्यानंतर त्यांना काही गोष्टी प्राप्त झाल्या. आणि प्राप्त झाल्यानंतर त्यांनी सौराष्ट्रात ज्यावेळेस गेले, सौराष्ट्रामध्ये एका मातेला लेकरून, तुम्हाला नवनाथ माहिती, मला पटकन सांगायचं आहे. त्या मातेनं त्यांना दीक्षा दिली, सगळं यथेच्छित झालं. पण त्या माऊलीच्या डोळ्यातून पाणी येताना मच्छिंद्रांना बघितल्यानंतर सांगितलं, आई तू का दुःखी आहे? तिने सांगितलं, माझे संसाराचे इतके वर्ष व्हायला गेले, तुम्ही सांगितलं पुत्रवती भव, पण मला लेकरं संतान नाहीये. त्यांनी सांगितलं, झोळीत हात घातला आणि त्यांनी जी गोष्ट दिली त्या गोष्टीला ऐकलं ना. मग ती दिली काय दिली आहे ना, राग देऊन पाक केलं काय? त्यांनी जी गोष्ट दिली त्या गोष्टीना त्यांनी सांगितलं, यानं तुला पुत्रप्राप्ती होईल, पण मी 12 वर्षांनी येईल आणि त्या पुत्राला घेऊन जाईल. संत अशी असावा, नाही तर संत येते घरात पुढचे दार बंद करा. असेचे संत आताचे म्हणून बंद करा, हे काही चुकीचं नाही. जाऊ दे. मग मच्छिंद्रनाथांना 12 वर्ष साधना केल्यानंतर कुठे गेले? सौराष्ट्रात गेले. मायबाप गुरु शिष्याच्या शोधात येत असतात. असं जीवन बनलं पाहिजे, असं आपलं अंतःकरण शुद्ध झालं पाहिजे. देव आताचे. आता 11:15 वाजले, संपायचं काय?
चाल द्या या मावल्या माया नावानं बोट मूर्तींना लईच बाबांना लावून धरलंय 12 वाजेपर्यंत जागले का जागायचं पण लवकर चालू केलं ना ते कीर्तन प्रवचन किती वेळ 1 तास कीर्तन 2 तास अमिताभ बच्चन 3 तास आणि गोंधळ रातभर आपण आईच्या देवळात आपल्याला गोंधळ निघाला आपल्या गोंधळ मोकळा करायचा त्याला काय सांगायचं तुम्हाला काय चाललं होतं विठाला विठाला मच्छिंद्रनाथ शोधत शोधत गोरक्षाकडे गेले आणि ते माऊलीने कुठं टाकेलं होतं तुमच्या लवकर डोक्यात वारं घुसत आहे लई लवकर चांगलं जरी असलं ना हा 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 शेजारी आल्या आणि तिला सांगत बसली ती बाई बाया ती माणसा त्यानं मला युवती दिली युवती बावळत झाली का हे लोक माशी करत्या झोळीत नेत्या तिकडं घेत्या हे करत्या ते कर ते जगात नादी लागली तू अरे अशा राखीनं पोरं होत्या का 900 पुत्र होती तरी का करणे लागे आहे संताच्या वचनावर विश्वास नाही तुमचा आमचा आणि मग 12 वर्षांच्या उखाड्यात फेकून दिलं होतं ना माहिती तुम्हाला दृष्टांताचा सिद्धांत सांगतो तुम्हाला उखाड्यात 12 वर्षानंतर ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ गेले ना त्यावेळेस त्या माऊलीने सांगितलं माझ्याजवळ नाही कळत नाही का संताला सारं कळतंय मग ज्यावेळेस जिथं होते ना त्या उखड्यात जाऊन ज्यावेळेस समोर मच्छिंद्रनाथ बसतात ना त्यावेळेस अलग निरंजन म्हणल्या बरोबर राखीतून गोरख आलाय बाहेर गोरख राखीतून गुरु करायला जायची गरज नाही आम्ही गुरु केले ना आम्ही गुरु केले काय विमान यायचे का नाही आला ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म आणि ज्याने केले त्याने का विमान आली नाही आला गुरु गावात चोऱ्या करीन शिष्य धरणात मासे धरी नाही नाही माय बाप उद्धाराची गोष्ट संतांच्या मुठीमध्ये असल्या कारणानं ज्यावेळेस आज आनंद होतो त्यावेळेस प्रत्येक गवळ्यांना आनंद झाला गवळणींना आनंद झाला गुडिया तोरणी करती कथा गाती गाणे प्रत्येकाच्या घरामध्ये तोच विषय होता कृष्ण जन्माला आला कृष्ण जन्माला आला कृष्ण जन्माला आला अरे आलं तेव्हापासून त्याला शत्रू आलं तेव्हापासून शत्रू तर मरेस्तर शत्रू होते कृष्णाला मरुस्तर एवढा त्यागी महात्मा असताना बघा ना स्वतःचे भागून स्वतः काढी लावली हे बुचका असंच राहतं कामाचं दामाचं बघा कृष्णानं तुम्ही भागवत आहे का नाही कृष्णानं स्वतःच्या कुळाला पहिली काढी लावली कारण त्याला माहिती होतं मला जायचंय मायानंतर हे लई उत्मात करतील माया डोळ्यात एकच संपली पाहिजे आपल्याला वाटतं माया ढेकत माया बरोबर चांगलं व्हावा गाण्याचे 4 व्हावा 4चे 6 व्हावा आपल्याला वाटत आहे कृष्णाला वाटलं नाही कृष्णाला माहिती होतं कारण हे अधर्म करणारे मग स्वतःचं कुळ भगवंतानं संपवून टाकलं माय बाप द्वारकेसारखी एवढी सुंदर सोन्याची नगरी सुद्धा त्यागून टाकली गोकुळासारखा त्याग केला मथुरेचा त्याग केला किती त्याग आई बापाचा त्याग जन्माला आल्या आई बापाचा त्याग एवढं सगळं त्याग आपण सुद्धा ते भगवंताच्या जीवनातून घेतला पाहिजे आपल्याला काही सोडायचं नाही बरं काही हे सगळं व्यवस्थित करायचं फक्त त्या भगवंताचं नामस्मरण व्यवस्थितरित्या समजून जर आपण केलं तर त्या भगवंताचा जन्म या देहामध्ये झाला रे झाला एकदा भगवंताचा जन्म देहामध्ये व्हावा या देहामध्ये झाल्यानंतर झाले बापाचा पातुटी दैन्य गेले उठावून जसं जसं आनंद उसळायला लागतो तसं भगवान परमात्म्याच्या स्वरूपाचं दर्शन जीवाला होतं आणि एकदा स्वरूपाचं दर्शन झालं रे झालं पुन्हा त्याला पुन्हा संसारात यायचं नसतं म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोमने Krishna
मन मोहिले गोविंदे, त्याचा छंद लागला पाहिजे. प्रभूच्या नामाचा छंद ज्यावेळेस लागतो ना मायबाप, हातानं पायानं करायची गरज नाही, तोंडानं सुद्धा करायची गरज नाही. जर ज्ञानोबा सांगतात ज्ञानेश्वरीमध्ये, देव मनुष्यदात सकळ स्वभावताच भजन सीळ झाले ऐसे केवळ माझे ठाई. ते भजन आईच्या गर्भवासात चालू होतं. आईच्या गर्भवासामध्ये जीव असे हात होतात ना, आई लेकर जन्माला आले तेव्हा असे हात होते त्याचे, ते असं करून नव्हतं आलं, असे हात होते ना. मग त्या असे हात करून आईच्या गर्भवासामध्ये प्रत्येक जीवानं दिले गर्भात वचन, देवा करीन भजन. ज्यावेळेस आईच्या गर्भवासामध्ये तो जीव भगवंताला म्हणत होता, एक वेळ करिया दुःखावी गळी, दुरिताचे जाळे उगवणी, आठविना पाय हा माझा नवस, रात्री दिवस भगवंता, अरे या दुःखातून या नरकातून मला बाहेर काढ, मी रात्रंदिवस तुझं भजन करन. मग आपल्याला रात्रंदिवस भजन जमतं का? झोपल्यावर बंद पडते, सर्दी झाली का बंद पडते, अंग भरून आला का बंद पडतं. मग अखंड भजन करे देवाला सांगितलं, मग चुकीचं सांगितलं का जीवानं? नाही 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 नाही, रात्रंदिवस भजन चालू आहे बर का. तूच आहे तुझं पाशी पडी तू जागा चुकला, ते भजन तुमचं आमचं चालू आहे माई बाप, पण त्याची तुम्हाला आम्हाला काय नाही ओळख नाही, खबर नाही. वा हे होईल फार, तुम्हाला त्याची आपली काय नाही ओळख नाही. आणि गुरु काय करून देतात, तेवढी ओळख करून देतात, एवढ्यासाठी गुरु करायला राहतो. आमच्यासारखे ढेकण्यासारखे फुगले आम्ही तुमचे करून पण आमच्या पाया, आमच्या टंगेत तू आडी होत्या, हे त्याच्या पुढं ते त्याच्या पुढं, ते त्याच्या पुढं, ते त्याच्या पुढं. घरी म्हातारा म्हातारीच्या पाय पण म्हणलं का त्याला 3 फ्युजिओ पाय, येडी दुनिया आहे, अवघड आहे बरं. खरा पितृदोष आहे ना आई बापाच्या हलक्यामुळे. जिच्या आई बापाला जर नाही केलं ना मायबाप, तुम्ही किती पितृदोष काढा,
जर निघले ना मी तुमच्या घरी कच्च्या घड्याला पाणी भरतो, कच्च्या घड्याला तुमच्या घरी सोडून देतो, नोकरी बायका पोरं सारं सोडून देतो, तुमच्या इथे कच्च्या घड्याला पाणी भरतो. जित्या मायबापालाच नाही द्यायचं, मेल्यानंतर द्यायचे उगावा काय अर्थ नाही त्याला, उफराटा जमाना आलाय. अरे मायबापाला, अरे कुत्रे 80,000-80,000चे सांभाळले लोक, इतके नीच वृत्तीचे लोक आहेत. कुत्र्याला खायला 25,000-25,000 घालते, पण मायबापाला सांभाळायचं म्हणलं का लई द्यायच्या नशीब झोंबत आहे. अरे खऱ्या मायबापाला सांभाळा ना. काय दोष काढी त्यांनी तिकडे जाऊन लाखो रुपये खर्च करते, 1000 रुपये खर्च काढत्या, महिनाभर इकडे तिकडे बॉम्बला घेणं, तर मला बाहेरचं चालत नाही. एक तर ती बाटल घेऊन येणत होतं सांगत, बाहेरचं पाणी बिनी प्यायचं सांगितलं नाही बुवाना. अरे किती जरी तुम्ही काही केलं ना, नारायण मंत्र जपत हिंड तुझ्या काळ, कर्मयोगी त्याचा ध्वज तुझ्या करा. कर्म आपण तयार करायचंय आणि फेडायचं काही जेवण आहे. आपले कर्म आपल्यालाच फेडावं लागतात. म्हणून मायबाप आजच्या भगवान गोपाल कृष्ण विचार करा, 2 मायबाप. कोणी म्हणे वसुदेवाचा, कोणी म्हणे देवकीचा, कोणी म्हणे नंद बाबाचा, कोणी म्हणे यशोदेचा. बाळकाना कृष्ण काना गोकुळात घाले निघाना. 2 मायबाप आहे तरी एकालाही दुःख नाही बरं का, एकालाही दुःख नाही. कंसाला मारायकरता जावं लागलंय 7व्या वर्षी. वसुदेव देवकीला आनंद दिला, गोकुळात राहून नंद बाबाला आणि यशोदमयाला आनंद दिला. म्हणून कृष्ण म्हणजे जगद्गुरु. असा भगवान परमात्माचा चरित्र आहे. आजचा जन्म त्या भगवंताचा आहे. त्या भगवंताचा जन्म देहामध्ये झाला ना मायबाप, अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती आपल्या जीवनामध्ये देहामध्ये होते. फक्त संताला, चांगल्या संताला शरण जा. इथं तुटलं, इथं टपुऱ्याला एवढं गड्ड होतं ना, आया हो होतं ना. तुम्ही काय केलं, टाळू होती की नाही, टाळू होती ना, एवढं गड्ड होतं त्या टाळूला. तिला काय केलंय, खोबरे तेल टाकून गच करून टाकलंय. त्या दारातून आलो ना, ते दार गच झालंय तुमचं आमचं. मग कोण उघडायचं ते उघडण्याची रीत आहे ना नामस्मरण. त्या रीतीनं नामस्मरण केलं का ऑटोमॅटिक ते उघडतं. पहा पुढे शरीरी 10वे द्वार ही पंढरी, जे उन्मनीचे घर तिथे विठ्ठल मंदिर, त्रिपुट शिखरावरी परब्रह्म तिथे विटेवरी, तुका म्हणे श्री हरी देव आत का बाहेरी. म्हणून आजच्या गोकुळाष्टमीच्या दिवशी तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे मन. इतकं मन आपल्याला प्रसन्न करायचंय, कारण या मनामुळेच तुम्हाला आम्हाला मन येऊ मनुष्यानाम कारणम बंध मोक्ष येऊ. बंधाला आणि मोक्षाला कारणीभूत मन आहे. आणि त्या मनाला आपल्याला आवरायचंय, त्या मनाला आपल्याला एकाग्र करायचंय प्रभू मध्ये. कसं करायचं, जन्म करायचा का, बांधायचे का काही मी त्याला अर्धा तास घालू तशी आपलं आवरून घ्यायचं. लांबायचं कीर्तन तर अर्धा तास लांबावं लागते. आणि आखडायचं असलं तर 1 मिनिटात आखडता येते. तसं करायचं, आखडतं घ्यायचं ना. हा म्हणून तुका म्हणे झेंडे येणे मोहिले गोविंदे. भगवंतानं त्या सर्व गोकुळाला वेड लावलं, तसं आपल्या मनाला सुद्धा वेड लावण्याचं काम त्या भगवंतानं केलं. तो भगवंताची प्राप्ती तुमच्या आमच्या जीवनात हो, एवढंच त्या साधू संतांच्या चरणी प्रार्थना आहे का देवा, आज तू या ठिकाणी अवतीर्ण होणार आहे आणि आम्हाला सद्बुद्धी दे. आम्हाला तुमच्या स्वरूपाचं दर्शन एकदा तरी जीवनात व्हावा. जन्माला आल्यानंतर एकदा तरी भगवंताचं दर्शन व्हावा. हातापायाच्या नाही, हातापायाचा देव नसतो. हातापायाचा देव आला, अवतार कार्य केला आणि निघून गेला. पण तो भगवंत योगिया दुर्लभ तुम्या देखीला साधने. बरोबर आहे ना, योगिया दुर्लभ तुम्या देखीला माय. देवाचाही देव त्याचं दर्शन या देहामध्ये होतं. आणि तेवढं दर्शन होण्याकरता आज भगवान गोपाल कृष्णाला शक्ती मागू. जे चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे, जे योग्य आहे ते आपल्या साधू संतांचा आहे, माझ्या सद्गुरुनाथांचा आहे. जे चुकलं असेल, काही वाईट वाटलं असेल मायबाप, ते विसरून जा. पण जे चांगलं आहे ते जीवनामध्ये विचार करा. का चांगल्या संताला शरण जाऊन देहाचं सार्थक कशानं होईल याचा विचार सतत करा. म्हणून तुम्ही महिषाची अमृती मी दुबळा अर्चित असे भक्ती जरी बोल गंगावती स्वीकाराल की. चुकलं असेल माझ्या पदरात विसरून जा. परत यायचं काही तुम्ही घेतलंच नाही काय देशान परंतु विसरून जा. जे योग्य आहे ते साधू संतांचा आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली
विठ्ठला विठ्ठला दुकाळ